अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात एका 13 वर्षीय मुलाचा भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जाते। ओंकार गायकवाड असं या मृत मुलाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी ओंकार आपल्या आजीसोबत जवळच सुरू असलेला डफाचा खेळ पाहण्यासाठी घराबाहेर पडला होता। यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका भरधाव बेदरकार कारनं त्याला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात ओंकार गंभीर जखमी झाला। त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली। ओंकारच्या निधनाची बातमी समजताच त्याचं कुटुंबीय आणि स्थानिक ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले। त्यांनी आपला रोष व्यक्त करण्यासाठी थेट राहाता पोलीस स्टेशन गाठून ओंकारचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोरच ठेवत ठिय्या आंदोलन सुरू केले। हा केवळ अपघात नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय। घटनेला 3 दिवस उलटूनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्यानं तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। गुन्हेगारांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करून गायकवाड कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। दरम्यान या घटनेत 4 आरोपी असून राहाता पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं स्पष्ट केलंय। आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागले। तुम्ही सोबत होतात, काय घडलं? आम्ही सोबत होतो, 2 जण जेवण करून निघलो आणि मग ते फिरायला आलो, सोबत होतो आणि मागून गाडी आली साधाफळ गल्ली ना, तिने आम्हाला उडून दिलं आंबेडकर पाठीपाशी। ते मी इकडच्या साईडला पडले, तो पोरग रोडला पडलं आणि परत पुढे गेला, परत मागे आला, परत त्याच्या अंगावर जोरात गाडी घातली। त्याला मारून टाकून मेला नाही म्हणे, डबल गाडी घालून उतरले खाली, परत म्हणे मेला नाही, याचं कामचं काटा काढायचं म्हणे, लगेच मारून टाकलं जीवस। त्याला निघून गेले, उतरले सुद्धा नाही। आडत होते, मोठ्या मोठ्यानं आडत होते, वाचवा वाचवा, मला लेकराला नेलं नाही दवाखान्यात, त्यांनी निघून गेले ते शनी मंदिराकडे। एवढा लहान मुलगा होता 13 वर्षाचा, त्यासोबत कोणाची दुश्मनी असेल? कोणाची दुश्मनी काहीच नाही। लय आडत होते तिथं, एक पोरग तो फक्त आजी पुढे चालली म्हणून आजीला नाही, आजी पुढे चालली, तो दुकानावर बसला किराणा दुकान जवळच, पण आजी मी येतोच सांग म्हणून तो फक्त पुढे ढाला, 2-3 पावलं गेला, माऊ गाडी आली, एकदम 4 ते 5 पावलं गेला फक्त पुढे। काय वाटतं, कोण लोक आहेत हे? या नशेखोर आहेत? नशेखोर दुसरं काही नाही। आमची कोणाशी दुश्मन नाही, काही नाही, नशेखोर लोक आहे पोरं, ते उडण टपवून फिरत असतात कायम त्या ठिकाणी। नाव काय तुला बाबू नाव निष्पन्न झालेले पोलीस स्टेशनमध्ये, आम्ही सांगितलं त्याचे असं। बाबू मला सांगा, हे असे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत, एकीकडे म्हटलं जातं की आपल्याला गुन्हेगारी साफ करायची, मात्र एक 13 वर्षाच्या मुलाचा आज मृत्यू झाला आहे। आजची घटना खरं जर पाहिलं तर राहत्याच्या इतिहासामध्ये, राहत्याच्या इतिहासात ही घटना ही एक काळिंब पाजणारी घटना आहे। आज निष्पाप एक 13 वर्षाच्या मुलाचा व्हाईटनर पिऊन, व्हाईटनरची नशा करणारे, गांजाची नशा करणारे मुलांनी एक चांगल्या होतकरू मुलाचा, का ज्याची कोणाशी दुश्मनी, तुम्ही आता विचारलं कोणाशी दुश्मनी नाही, वय त्याचं 13-14 वर्ष होतं, भेळीचा व्यवसाय तो या दिवसामध्ये करत होता आणि इतका प्रामाणिकपणे तो त्या भेळीच्या दुकानावर वडिलांबरोबर काम करायचा। पण आता दैवाच्या मनात काय लिहिलेलं आहे कुणी काही सांगू शकत नाही। कोण लोक आहेत ही? आता राहत्यातले जे नावं निष्पन्न झालेले आहेत, त्यांनी जे नावं सांगितलेले ते PIला आपल्या DSP साहेबांना त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2-3 जण त्यांनी धरलेले आहेत। आमचं एकच म्हणणं आहे की या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि हे जे नशेडी लोक आहेत, व्हाईटनर, गांजा हे जे विकणारे लोक आहेत, यांच्यावर सुद्धा कारवाई जर झाली तर यापुढे राहत्यामध्ये अशा घटना घडणार नाही असं आम्हाला वाटतं। काय आजी आहेत, आजोबा आहेत, वकील साहेब आहेत, सगळ्यांची चर्चा झाली, गावातल्या वरिष्ठ मंडळींची चर्चा झाली। त्या अनुषंगाने जी दुर्दैवी जी घटना घडलेली आहे त्याच्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आपण दाखल करत आहे आता, ठीक आहे। त्याच्यामुळे त्या सगळ्या 4 पैकी 2 आरोपी ताब्यात पण घेतलेले आहेत, उरलेले 2 पण ताब्यात लवकरात लवकर घेतले जातील, कठोरात कठोर त्याच्यावर कारवाई केली जाईल। सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे की आपण आता जे समजा पुढचा अंत्यविधी वगैरे आहे त्याची तयारी करा। फिर्याद देण्यासाठी आजोबा असतील, वडील असतील, कुणीतरी एक जण थांबा फक्त।
बाकी वकील साहेब आहेत अजून गावातले काही 1-2 जण थांबा, फिर्याद घेऊन टाकू आणि पुढील कारवाई करून टाकू आपण. तर आपण सदोष मनुष्यवधाची त्यांच्यावर कारवाई करत आहे, सगळ्यांना माहितीस्तव सांगून द्या. आणि जो आरोपी मुख्य ज्याच्यावर सगळ्यात जास्त गुन्हे आहेत तो ताब्यात घेतलेला आहे. ठीक आहे, त्याच्या संदर्भात सांगू ना आपण, सगळं आताच नको सांगायला. ठीक आहे, 4 पैकी जे आरोपी 4 आरोपींची नावं दिलेली आहेत त्यातले जे 2 आरोपी आहेत त्यांना आपण ताब्यात घेतले. आपल्याला पण कळवलं गेलं नाही त्यांच्याकडून. 7 तारखेला घटना घडलेली आहे तर जास्त आता ठीक आहे, बाकी जास्त गोष्टी रेकॉर्डवर ही नाही सांगू शकत मी, कारण त्यांनी कळवलं नाही आपल्याला जास्त लवकर की कशा प्रकारे घटना घडली होती. ठीक आहे, चालेल, बोलू तो आपण बोलू. सर्वांनी घरी या, काय कोणाच्या घरी या. घरी दिला पण